बऱ्याचदा काय होतं ना, घरात भाजीला काही नसतं आणि काय करावं हे सुचत नसतं. तर बऱ्याचदा मी ही भाजी बनवते. तर गॅसवरती कढई ठेवले, तेल घातले अंदाजे 2 ते 3 चमचे, जिरे मोहरी घालायची फोडणीला, कढीपत्ता घालायचा आहे आणि भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. छान असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत. तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसला तुमच्या मिस्टरांच्या टिफिनलाही देऊ शकता. खूप मस्त होते. यामध्ये थोडासा लसूणही घालायचा आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. नंतर लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर, हळद, गरजेनुसार तुम्ही मसाले घालू शकता. इथे बघा मी मटकीची डाळ 1-2 तास भिजत घालून ठेवलेली होती किंवा तुम्ही रात्रभर भिजत घाला. ती घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. जाडसर असा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी आपल्या मटकीच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे. खरंच खूप छान हा डाळ कांदा तयार होतो. एकदा नक्की करून बघा.